पाटील, आपला परिचय? माझं नाव माधव रामचंद्र जाधव. मी कृषी विद्यापीठातून सेवानिवृत्त झालो. राहणार तळेगाव. आज आपण जे तहसील कार्यालयाच्या समोर जे आमरण उपोषणासाठी जे बसलात, कोण्या संदर्भात बसलात? हे आमच्या गावाच्या पश्चिमेस एक तळ होतं आणि तळ्याच्या पाळून जो रस्ता होता त्या रस्त्यानं जवळपास गावातले 60% लोक त्या रस्त्यानं जातात. त्या रस्त्यानं एवढा चिखल होते की 2 महिने आम्हाला शेताला जाताच येत नाही. जवळपास 4 महिने शेताचे, जर पाऊस पडला म्हणजे जास्त, जर एकही मजूरदार आमच्या शेतीला म्हणजे निंदायला येत नाही, खुरपायला येत नाही. जनावरं जर शेताकडे राहिले तर त्याला चारा पाणी कोण करावं? त्याच्यामध्ये एक नाला आहे गंडी म्हणून, एवढं पाणी येते की त्या पाणी आलं की आम्हाला 4-4 तास अलीकडे पलीकडे थांबावं लागते. आणि ह्या त्रासाला कंटाळून आम्ही अगोदर विचार केला होता की आमच्या गावचे जे देशमुख मंडळ. गंडी म्हणजे अर्थ काय? गंडी म्हणजे ते पाणी कुठून येतं? गंडी म्हणजे तळ होतं पूर्वी. तळ्यात ज्या जागून तळ फुटलं त्या जागेला तळेगावचे लोक आमच्या सगळे गंडी म्हणतात. परंतु तो नाला म्हणल्याने जमते. समजा ते गावचं तळ होतं आणि त्या तळ्यामधून जे फुटलं, जिथून तळ फुटलं तिथून त्याला गंडी म्हणतात. आता त्या तळ्यामध्ये काय म्हणजे पाणी आहे का, कोणाची शेती आहे असं काय माहित? आता नाही. आता आम्ही म्हणजे जन्माच्या अगोदरपासून शेती सुरुवात झाली तिथं. तळ 1900च्या जवळपास 48च्या पूर्वी तळ होतं तिथं. परंतु 48च्या नंतर 48ला फुटलं तळ आणि ते पेरायला सुरुवात केली. आता सर्वांना माहित आहे की आपल्या तळेगावचं तळ आहे, पण त्या ठिकाणी तळ आहे म्हणून तुम्हाला असं माहित नाही की याच्यामधून आम्ही पाणी त्याचा वापराव, असं काही तुम्हाला वापरता येत नाही त्या तळ्याचं पाणीचं? नाही, आता तळच नाही, तळ फुटलं. ते फुटल्यानंतर त्या लोकांना, काही लोकांनी त्या याच्यावर तळ्यावर कब्जा केली. 7-12 नावानं झाले. तर आता तळ कुठून राहील तिथं आता? बरं, ठीक आहे. जे आपलं जे आजपासून 1981 सन त्यावेळेस जे आपल्या तळेगावहून इज्जतगाव पट्टी या मनूर हे जे आपला रोड आहे, आता जे आपण म्हणता की पाऊल रस्ता, तर मी बी त्या गावचाच आहे. मला सुद्धा माहिती आहे की हेडूर बस म्हणत होती आम्ही तेव्हा. बस येत होती एक हाल्टिंग नाईट हॉल, हेडूर बस म्हणून येत होती, मनूर बस. तर ते बसचं किती वर्ष चालू होती अशी आपल्याला माहिती आहे का तेव्हा? अंदाजे 1981 पासून ते 88 पर्यंत नांदेड आपला उमरी तळेगाव भायगाव मनूर बस चालू होती. मधला मार्ग आणि खूप जवळचा मार्ग आहे. तर आता त्या रस्त्याचं काय मतलब का बंद का झाला असं आता आम्ही ऐकतो की 1981-88च्या दरम्यान ते तळ्याची पाळू जो आहे त्या तळ्याच्या पाळूवर पक्का रस्ता करण्यासाठी जिल्हा परिषदनं बजेट दिलं होतं. बांधकाम होत आलंय आणि तो तिकडून बांधकाम होत आलंय. ते म्हणजे रस्ता झालाय, परंतु तळ्याच्या पाळूवरली देशमुख कंपनीनं त्या म्हणजे जे गिट्टी फोडले ओढरायला वाड्यात नेऊन मारून त्याला ती गिट्टी बंद केली. आणि आज सुद्धा त्या बऱ्याचशीवर त्याच्या खुणा आहेत की त्या गिट्टीच्या आज म्हणजे ते रस्ता बंद केला. नाहीतर त्यावेळेस जर समजा ते बंद नाही केलं असलं तर आपली रोड चालू राहत होती. मधून रस्ता चालू राहत होता, ते पूल होत होता आणि एवढा आमच्या लोकांना एवढा त्रास होत नव्हता. तर आता माझं एक म्हणणं आहे की माझ्या मीडिया संदर्भामार्फत की आपण हे रोडसाठी लढाई चालू आहे का आपल्या म्हणजे जे शेतकरी आहेत आपण सगळेजण त्या गंडीमधून जे पाहिलो की एक व्हिडिओ आहे 5 ते 6 फूट पाणी तिथं साचतो त्या गंडीमधून आणि काही गुरेढोरे बी मेले असे मला माहित आहे, वारलेले आहेत. तर ते खरं आहे का? हो, खरं आहे. तर ते तुम्हाला बंदिशी कोण आणली की रस्ता बंद करावे आणि रस्ता चालू नाही करावे अशी काही आहे का तिथं कोणाची अपेक्षा? नाही, आम्हाला रस्ता बंद केले नाहीत देशमुख कंपनी. आज सुद्धा 12 महिने रस्ता चालू आहे. परंतु पावसाळ्यामध्ये जे आमचा 4 महिने बंद असतो त्याच्यामुळं आम्हाला जवळपास अब्दुल्लापूर वाडीहून म्हणजे शेतात यावं लागते. जवळपास 10 ते 12 किलोमीटर खताचे पोते घेऊन जा, बाया घेऊन जा. तर याच्यामध्ये कोणी येत नाही, एवढा त्रास आहे याच्यामुळं. म्हणून आम्ही विचार काय केलं की देशमुख मंडळीला आम्ही अगोदर समजलो की हा देशमुख मंडळीचाच रस्ता आहे,
आमचं अज्ञान होतं, बरोबर. आम्हाला काही माहीत नव्हतं, म्हणून आम्ही यायला म्हणलं की आम्हाला रस्त्याची परवानगी द्या. म्हणून आम्ही 31 जुलै 2023ला आम्ही मोर्चा काढलो तहसील ऑफिसला. जवळपास 200-300 लोकांचा मोर्चा काढून त्या आम्हाला आमचा रस्ता द्या. आणि त्याच्यानंतर देशमुख कंपनीला त्यानं सुनावणी ठेवली सगळ्या भावायला. देशमुख कंपनी म्हणजे दत्तात्रय देशमुख, मोहनराव देशमुख, गणेशराव देशमुख, सुरेशराव देशमुख, रवी बाळासाहेब आणि किरतसिंह बालासाहेब 6 लोकांची उमरी तहसीलदारनी सुनावणी ठेवली की बाबा या रस्त्याचं काय करायचं. तर त्यानं काय म्हणले की बाबा आम्हाला आमच्या तळ्याची मोजणी करायची आहे, मोजणी करून हद्द कायम केली की आम्ही तुम्हाला रस्ता देता. आणि त्याच्यामुळं त्यानं आम्हाला 4-5 महिने काही रस्ता दिलेच नाहीत. मग आम्ही उपोषणाचा इशारा दिला मग तहसीलदाराला किंवा आम्हाला उपोषण करावं लागणार आहे. आणि म्हणून आम्ही पत्र दिले. त्याच्यानुसार मग त्यानं काय केले आम्हाला की आम्हाला एक पत्र दिले तहसीलदार साहेबानं 11 जुलै 2024ला उमरी तालुक्यातील तळेगाव ते मनूर रस्त्याचे काम करण्याबाबत पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत. कोणा दिले हे तहसीलदार साहेबांना पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरीला दिले पत्र. आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिले त्यानं विषयित प्रकरणी या कार्यालयातील संदर्भ क्रमांक 2 रोजीचे पत्रान्वये उमरी तालुक्यातील तळेगाव ते मनूर रस्ता हा बांधकाम जिल्हा परिषद उपविभाग भोकर याच्या मालकीचा असून सन 1981 मध्ये मंजूर झालेला आहे. त्या अनुषंगाने गावकरी त्याचे मागणीनुसार शेतीला ये जा करण्यासाठी सदर रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता मजबूतीकरण करण्याचे काम दिनांक 16/7/2024 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. सदर कामकाजाच्या वेळी गावात काही लोकांचा विरोध होऊन गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणून दिनांक 16/7/24 रोजी तळेगाव जायमुख्यावर चोख पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात आले आहे. पत्र दिले समजा, पत्र दिले. तर या पत्राच्या नंतर आपलं काम झालं का नाही झालं अजून? आता त्या पत्रानंतर तहसीलदार साहेबाला काम निघाल्यामुळं काम मग त्यानं काय केले देशमुख कंपनी 19 तारीख दिली होती, 11ला पत्र दिले. मग यानं 18ला कोर्टामध्ये गेले. 18मध्ये कोर्टाला गेल्यानंतर केव्हा या 285 सर्व नंबर म्हणून कुठूनही रस्ता नाही. तहसीलदार साहेब आमच्यावर आरेरावी करतात. शेतकऱ्याच्या मनावर आम्हाला आमच्या शेतातून रस्ता द्यायले आणि हा रस्ता देण्यात येऊ नये आणि याला मनाई हुकूम देण्यात यावा म्हणून भोकरच्या न्यायालयामध्ये त्याने दावा दाखल केले. मग याच्यापूर्वी काय झालं किंवा रस्ता तहसीलदार रस्ता देऊ लागले म्हणून आम्ही काय विचार केलो की बाबा आम्हाला मुरुमाला पैसे जमा करावं काय, मुरुम कुठून टाकायचं, पैसे कुठून आणायचे. आणि त्याने म्हणले बाबा मी तुम्हाला तारीख द्यायला म्हणजे त्या तारखेला तुम्हाला मुरुम टाकायचा आहे आणि तुम्ही गावात जर लोकवर्गणी करायला तर लोकवर्गणी करून घ्या. मग लोकवर्गणी करते वेळेस आम्ही लोकवर्गणी करायला सुरुवात केलो. मग आम्हाला काय वाटलं किंवा लोकवर्गणी करते वेळेस कितीही पैसे पुरी होत नाहीत. मग आपण खासदार आमदारचा निधी घ्यावा काय, मग निधी घ्यायचा तर कुठून किती निधी घ्यायचा. म्हणून एक उमरीला आपल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनियर आले होते चव्हाण साहेब म्हणून. त्याला म्हणलं की बाबा आम्हाला या रस्त्याला पैसे किती लागतात तुम्ही सांगता काय म्हणलं. मग त्यानं चला सांगतो म्हणले. मग आम्ही गाडी घेऊन गेलो तिथं. गेल्यानंतर गेल्या ते काय म्हणले अहो हे रस्ता तर आमचा रस्ता होय, तुम्ही देशमुखाला कसं काय मागायला. आम्हाला माहितीच नाही साहेब काही रस्ता आहे ते नाही म्हणले. याची कागदपत्र आहेत का काही आहेत, तुम्ही नांदेडला या देतो म्हणले. देतो म्हणल्यानंतर मग आम्ही नांदेडला गेलो. नांदेडला गॅजेटमध्ये त्याचं नाव बघितलं. उमरी तळेगावचा रस्ता तयार झाला 1981ला तयार झाला. मी देशमुखाला मागायची गरजच नाही. मग तुम्ही आम्हाला पत्र द्या म्हणले. मग आम्ही त्यांना अर्ज दिलो एक गावाच्या तर्फे की आम्हाला तळेगाव ते मनूर रस्त्याची माहिती द्या. तर मग ते माहिती दिल्यानंतर त्याने पत्र दिले. पत्र दिल्यानंतर आम्ही तहसीलदारला पत्र आणून दिलो किंवा हा रस्ता साहेब जिल्हा परिषद मालकीचा आहे, हा नंबर 48 नंबर आहे या रस्त्याचा. आणि मग तहसीलदार काय केले त्या पत्राच्या अनुषंगाने इंजिनियरला पत्र लिहिले हा रस्ता तुमचा होय तुम्ही मोकळा करून द्या. आम्ही म्हणल्यावर साहेब तुम्ही जिल्हा परिषदेचे आपलं तुम्ही न्यायदंडाधिकारी व्हा,
तुम्ही त्याच्यावर का लोटाले, तुम्ही आम्हाला आमचा रस्ता द्या. त्याच्यामुळे त्याने पोलीस स्टेशनला पत्र लिहिली होती. आणि आता पत्र काही त्याने कोर्टात गेलेत. गावात म्हणतात की आम्ही 20 फूट द्यायला, आम्ही तहसीलदाराला सांगल्या, याने 20 फूट घेणं आलेत. सगळं खोटं होईल. माधवराव पाटील कोर्टात गेले, आम्ही कोर्टात गेल्या म्हणून सांगायचं. म्हणजे प्रॉपर्टी त्यांची नसून त्यांच्या, आता बघा तुम्हाला सांगतो, प्रॉपर्टीचं त्याची होय आमची होय आम्हाला काही माहीत नाही. परंतु आम्ही कलेक्टरकडे गेल्यानंतर आम्ही रस्ते मागण्यासाठी गेलो, तर त्याने वाचून बघितल्यानंतर त्याला कळालं की जो म्हणजे फेरफार केली आहे ना 31/12/1985ला 31/12/1985ला उपविभागीय अधिकारी नांदेड याचा आदेश आणले आहे ना किंवा मालकी हक्कासंबंधी आदेश आणल्यानंतर तो आदेश घेऊन यानं भोकरच्या तहसीलदारकडे गेले आणि भोकरच्या तहसीलदारकडे जाऊन मार्च 1986ला याचा फेरफार करून घेऊन यायचा हरिश्चंद्ररावच्या नावानं हरिश्चंद्रराव नरसिंगरावच्या नावाने याचा सातबारा निघाला. तर मग आमचा प्रश्न कसा आहे, आम्ही तहसीलदार साहेबाला काय म्हणले की हा जिल्हा परिषदचा रस्ता 1981चा आहे, याचा फेरफार 1985चा आहे, 86चा फेरफार आहे. तर मग यानं माझा रस्ता होय कशामुळे म्हणाले आणि आम्हाला कशामुळे अडवणूक करायची. तर आम्हाला म्हणजे काहीच कळणार नाही, गोडबंगाल सगळं कळणार आलं याला. एक तर अधिकारी बोलत नाहीत, हे लोक आमचा रस्ता होय म्हणतात. रस्ता तर 1981ला तयार झालाय, याचा फेरफार तर 1986ला झालाय. मग रस्ता कोणाचा होय. तर आपण जे ठिकाण आहे, जे आपला रोड अब्दुल्लापूरवाडी ते इज्जतगाव पट्टी, ते जे टी पॉइंट आहे त्या ठिकाणी म्हणजे आपला लालमालकचा जे दर्गा आहे त्याच्या पाठीमागे जे रस्ता झाला रेडी, तिथं मुरुम आणि दबई टाकून ठेवलेले आहे. तर ते काम कोणाचं आहे. ते काम संजीव सवयीचं आहे म्हणून असं समजलं. नाही म्हणजे शासनाचा काय बांधकाम विभागाचा आहे का जिल्हा परिषदचा आहे. तो सवयीला गुत्तेदार आहे. सवयी ते 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे असं समजलं. अधिकृत काही माहित नाही. ते तर आहे, पण एक गुत्तेदार समजा सवय आहे ते आपल्याला घेणे नाही. म्हणजे जे रस्ता रोड जे आहे पहिले जे 1981 सन या तेव्हा जे रोड होता त्याचप्रमाणे आज जे रोडचं काम चालू आहे. म्हणजे तळेगाव साईड नाही, वाडी आणि इज्जतगाव पट्टी ह्या मार्गाने जे रोड यायला आपल्या लालमार्गच्या पाठीमागून ते रोड म्हणजे जसं तळेगावला पहिले येत होता का, नाही तर लालमार्गच्या पर्यंतच येऊन तिथं थांबण्यात आला. पहिलं तळेगावच्या लालमार्ग 1.5 किलोमीटर दिल्यामुळे तळेगावच्या लालमार्गापर्यंत तो रोड आला. राईट. तर याच्या अगोदर आज जे समजा 1500 मीटर जे म्हणाले यांनी 1500 मीटरचाच रस्ता होता का रोड आपल्या तळेगावला, ते टच झाला नाही का. नाही, तो झाला नाही ना. तो 1.5 किलोमीटरचा रस्ता तसाच ठेवून दिलेत आणि हा रस्ता BNC मार्फत व्हायला आहे. BNC मार्फत, जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत नाही. रस्ता मालकीचा जिल्हा परिषदेच्या मालकीचा, बरोबर. परंतु त्याच्यावर बांधकाम कोण करायला, रस्ता की BNC करायली बांधकाम विभाग. हा, तर माझं म्हणणे काय की जेव्हा आपण 1981 साली जेव्हा बस जात होती आपली हल्टिंग मनूर, ते म्हणजे लालमालकाच्या पलीकडे जात होती का तळेगावहून जात होती. तळेगावहून. तर म्हणजे याचा आणि त्याचा जॉईंट होता की नाही. तळेगाव मधून त्या मस्जिद पासून आपल्या मार्गच्या पारापासून तळेच्या पाळून लालमालकापासून मनूरला जात होती. आज ते तुटक का करण्यात यायला, आज तेच कळणं आलंय ना. तो रस्ता आज जो पूर्वी सरळ रस्ता होता, आज कुठून तोडले रस्ता. म्हणजे तिथून तिथपर्यंत कोणतं वाहन येणार आणि कोणते प्रवासी तिथपर्यंत प्रवास करणार. तिथं गाव नाही नसून सुद्धा 1500 मीटर 1.5 किलोमीटर जे काम आणाले त्यांनी पूर्ण करून ते कशासाठी आणाले कळलं का तुम्हाला. नाही, हे शासनाचं कुठंच गोडबंगाल कळत नाही. हे गुत्तेदाराचं गोडबंगाल कळत नाही, गुत्ते देणाऱ्याचं गोडबंगाल कळत नाही. हे सगळं पर्सेंटेजचं होय. वरून रस्ता एवढा म्हणजे माळाचा असते वेळेस तिथं कधी थोडं सुद्धा चिखल होत नाही. तिथून रस्ता करायची काय गरज आहे. जिथं चिखल आहे तिथून रस्ता केले नाहीत, परंतु वरून रस्ता केले. वरून रस्ता आता नुसती दगड माती जरी टाकली तरी तो रस्ता एकदम मजबूत होते. का म्हणजे एवढा दगडावर रस्ता आहे तो. जिथं गरज नाही तिथं 1.5 किलोमीटर केलेत आणि जिथं गरज 1 किलोमीटरची आहे तिथून तो रस्ता झाला नाही. तर आपण या शासनाला आपण याचा प्रश्न विचारलात की साहेब आम्हाला जे गरज आहे गावकऱ्यांना शेतकऱ्यांना
त्यानंतर मग पलीकडल्या गावकऱ्यांना ह्या रोडची गरज आहे, पण त्याच्या अगोदर आम्हाला शेतकऱ्यांना याची ऊस तोडी कोणतंही समजा गुरढोर आणण्यासाठी हे आम्हाला आवश्यकता आहे. तुम्ही त्या पलीकडच का चालू केले आमच्याकडे न करता, असं तुम्ही काय? नाही, आम्हाला हे लढा देत असतानाच आम्हाला कळालं की तिकडून रस्ता यायला म्हणून. ते रस्ता कोणाला विचारले, कोण्या गावकऱ्याला विचारले काय माहित नाही, कागदावर पडला रस्ता आणि सुरुवात झाली गुत्तेदार सुद्धा. आम्ही आज गुत्तेदार हुडकायला सुरुवात केली की तो गुत्तेदार कोण आहे, तर संजीव सवई म्हणतात की माझाच गुत्ता आहे. मग ते कोण गुत्त दिलं, BNC दिलं का जिल्हा परिषद दिली हे सुद्धा मला माहित नव्हतं. म्हणजे सगळं कारोबार म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही गावकऱ्याला माहीत नसल्यामुळेच हे रस्ते होतात.